हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही बघत असताल आज मी खूप छान मेकअप आणि रेडी होऊन आले कधीतरी। आज आपण दिवाळीचा मेकअप शूट केलाय, त्यासोबत ही ठुशी जी आपण आज या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता घातल्यानंतर किती सुंदर लुक येतोय आणि ही ठुशी तुम्ही स्वतःच्या हाताने घरी बनवणार आहात। तर विचार कसला करताय, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक, थोडेसे कमेंट आणि थोडेसे प्रेम देत राहा, जेणेकरून मला उत्साह येईल तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी। कारण जेव्हा तुमचे कमेंट्स आणि लाईक्स येतात ना, तेव्हा मला खूप आनंद होतो। काय होतं, लोक बघतायत आपला व्हिडिओ पण लाईक कमेंट अजिबात नाही आहेत। एखादी व्यक्ती कमेंट करते आणि त्यांना रिस्पॉन्स देते मी प्रत्येक कमेंटला। तर तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ हे मला तुमच्या कमेंट लाईक्स थ्रू कळवत जा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही ठुशी आपण आज बनवणार आहोत। ह्याची गादीचा व्हिडिओ आधी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। आज आपण त्या गादीवरती ही ठुशी पूर्ण कशी विणायची हे शिकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ठुशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मणी, सगळे हेच मणी वापरले तरी चालतील, पण मी थोडीशी डिझाईन यावी म्हणून हे खरबुजा बीड्स घेतलेले आहेत। त्यानंतर मध्ये अटॅच करण्यासाठी एक पेंडंट। तुमच्याकडे पेंडंट नसेल, नाही घेतलं काहीच प्रॉब्लेम नाही। धागा, हा धागा ज्वेलरीसाठी वापरतो आपण, तो आहे नायलॉन थ्रेड। त्यासोबत आपण काल बनवलेली ठुशी, कैची आणि फॅब्रिक ग्लू किंवा हा अशा प्रकारचा ग्लू वापरू शकता तुम्ही। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी इथे हा धागा काढून घेते। तुमच्या अंदाजाने किती लागेल तसा काढून घ्यायचा आहे। थोडासा जास्तच ठेवायचा आहे, कारण कमी नाही पडला पाहिजे आपल्याला धागा। ओके, त्यानंतर तुम्ही इथे सुई घालू शकताय किंवा 0.3 mm ची तार। ही अशी त्याची सुई करून घेऊ शकता, बघू शकता। ओके, तर अशा मी 2 सुया करून घेते इथे। एका टोकाला ही आणि दुसऱ्या टोकाला ही, अशा पद्धतीने। सगळ्यात पहिलं इथे मी हे 3 बीड्स घालून घेते एकाच बाजूने। आता दोन्हीचा मध्य ओके, हे मध्यभागी असं आलं पाहिजे। त्यानंतर तुम्ही सेम मणी वापरणार असेल तर हा मणी घ्यायचा आहे। मी इथे हे बीड्स वापरते, खरबुजा बीड्स। एक बीड मी एका सुईतून घालून घेते, बघू शकता। घातला, त्यानंतर ह्याच्यातून परत दुसरी सुई पण काढून घेते दुसऱ्या बाजूने। ठीक आहे, असंच एवढा चौकोन झाला आहे आपला।
परत एका साईडला एक, दुसऱ्या साईडला एक, आणि एक दोन्हींमधून घालायचं, एक इकडून आणि एकदा तिकडून. ठीक आहे. आणि पूर्ण असं ओढून घ्यायचं. बघू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण लाईन करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय एवढी अशी बनवून घेतले मी. जवळपास जी आपण गादी बनवली आहे त्या गादीचा अर्धा भाग, म्हणजे इथून ते इथपर्यंत. ओके. त्यानंतर बघू शकता, नंतर मध्ये हे पेंडंट लावणार आहे मी, आणि अगेन ही ठुशी परत. इथे पेंडंट घेतलं मी, याला बॅक साईडला होल्स आहेत. ओके. मधून ओके. इथून पुढे आपण ठुशी चालू करणार आहोत. बघू शकता आपली ठुशी कंप्लीट झाली आहे. इथे बघू शकता लास्टला मी एका साईडला 2 आणि एका साईडला 1 मणी ओवलाय. त्यानंतर आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. एक 2 3 अशा घट्ट न सुटणाऱ्या गाठी मारून घ्यायच्यात, जेणेकरून तुमचं एवढं विणलंय ते सुटणार नाही. आणि नंतर हा जो ग्लू आहे तो इथे लावून घ्यायचा, जेणेकरून तुमची ठुशी सुटणार नाही. बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपली पट्टी तयार आहे वरची. ही झाली आपली गादी आणि ही झाली आपली पट्टी गादीवर ठेवायची. आता मी हा एक सुई घेतली आणि त्यामध्ये हा लाल धागा ओवून घेतला. बघू शकता. आता ही आपण ह्याच्यावर शिवून घेणार आहे. बघू शकता. प्रकारे इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ठुशी बांधून शिवून घ्यायची आणि त्यानंतर लास्टला आपण धागा व्यवस्थित बांधून कट करून घेणार आहोत. तर लास्टला मी व्हिडिओ करायचा विसरून गेले, त्यासाठी सॉरी.
तर लास्टला तुम्ही काय धागा पूर्ण शिवून घेतल्यानंतर आपण नॉर्मली जसा कट करतो तसा कट करून टाकायचा व्यवस्थित हे करून. आणि कशी वाटली ठुशी नक्की मला सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक शेअर कमेंट पण करा. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. त्यासाठी तुम्हाला एक टिप की आपला मेकअपचा पण व्हिडिओ आलेला आहे लवकरच आपल्या अश्विनी जाधव ह्या चॅनलवरती. सो तिकडे पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.